अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते, शून्य जमा खाते, शाखेमधून व्यवहार, एटीएम कार्ड सुविधा, स्वस्त दरात कर्ज उपलब्ध, प्रोसेसिंग शुल्क वाजवी दरात, माझी बचत माझा फायदा. अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक, आपुलकीने वागणारी माणसं. मराठी शाळेच्या पटसंख्या कमी दाखवून शाळा बंद करायला भाग पाडणे, तसेच दुसऱ्या शाळेत फक्त 6 विद्यार्थी असून त्यांना शिकवण्यासाठी 2 शिक्षक कार्यरत असणं, तर याहीपेक्षा भयान वास्तव म्हणजे याच परिसरात जिल्हा परिषदेच्या शाळेत 116 विद्यार्थी असून 5 शिक्षकांची गरज असतानाही इथं फक्त 3 शिक्षक कार्यरत असणं. हा सर्व अनागोंदी कारभार मुरबाड इथं कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनी आपल्या सोयीनुसार तसेच स्वतःच्या पुनर्वसनाच्या हेतूने शिक्षण गट विकास अधिकाऱ्याला हाताशी धरून आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पाहूया मेट्रो न्यूजची एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनगाव. इयत्ता कितवीत? 4थी. बरं. इथं किती शिक्षक वर्ग आहेत? हां, इथं शिक्षक किती आहेत 2. तुम्हा लोकांना शिकवण्यासाठी? हां. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील धसई हा आदिवासी भाग असून शिक्षणाचा अभाव असल्याने या आदिवासी बांधवांचा आजही शिक्षण क्षेत्रात विकास झालेला नाही. त्यांच्या याच अज्ञानतेचा फायदा कसा घेतला जात आहे याचा खुलासा केला आहे समाजसेवक सुनील भोईर यांनी. या धसई भागातील शिक्षण खात्यात प्रचंड अनागोंदी कारभार सुरू असून प्रशासनाच्या संगनमताने हा कारभार सुरू असल्याचे आरोप समाजसेवकांनी केले आहेत. माझे नाव सुनील राजाराम भोईर असून मी सोनगाव येथील स्थानिक रहिवासी आहे आणि एक मी सामाजिक कार्य करत असतो. 2001 साली ह्या शाळा सुरू झाल्या. त्या वाडीमध्ये त्या मुलांना इथे शिक्षणाची गोडी निर्माण झाली. 17-18 साली चुकीच्या माहितीच्या आधाराने सदर शाळा ही बंद करण्यात आली आहे. त्यातील मुलांचं समायोजन सोनगाव शाळेत करण्यात आलं आहे, परंतु मुलांना इथे शाळेत गावाजवळच सवय लागल्यामुळे तेथे मुलं जात नाही. जाण्याचा रस्ता रहदारीचा आहे, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. अशी आमची मागणी आहे की ती शाळा पूर्ववत चालू करण्यात यावी. तसेच मौजे सोनगाव बेलपाडा येथे फक्त 7चा पट असून तेथे 2-2 शिक्षक कार्यरत आहेत आणि केंद्र शाळा सोनवळे येथे 116चा पट असतानासुद्धा तिथे 3 शिक्षक कार्यरत आहेत. तिथे शिक्षकाची गरज असताना तिथे शिक्षक न देता 6-6 मुलांच्यावर 2-2 शिक्षक राबवले जातात. याला कुठेतरी या गैरप्रकाराला आळा बसला पाहिजे ही आमची इच्छा आहे. दुसरी गोष्ट, सदर कातकवडीवर जो अन्याय झाला आहे शैक्षणिक नुकसानीचा, ती शाळा पूर्ववत चालू करण्यात यावी अशी आमची इच्छा आहे. हे शैक्षणिक क्षेत्रामधले कोणी मंडळी असेल त्यांच्यावर ती कारवाई व्हायला पाहिजे आणि शाळा पूर्ववत चालू झाली पाहिजे. त्याचा सांगू शकत नाही. शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी आज हे शिक्षक येतात, उद्या ते येतात, शिक्षणाधिकारी येतात, शिक्षणाधिकारी जातात, बदलतात. त्यामुळे आम्ही सर्वसामान्य माणसाला आम्हाला तेवढं काही माहिती नाही. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, जिथे 2 शिक्षक कार्यरत आहेत आणि ज्या शाळेमध्ये 6 मुले आहेत त्या गावातील एकसुद्धा मूल त्या शाळेमध्ये नाही. तसेच जी मुले 6 त्या शाळेमध्ये आहेत त्या शाळेपासून केंद्र शाळासुद्धा हाकेच्या अंतरावर आहे. ती मुलेसुद्धा त्या केंद्र शाळेत जाऊ शकतात. तर मग इथली शाळा बंद करण्याची काही आवश्यकता नव्हती. मग ती बंद केली तर ही काच बंद केली, ही बंद केली तर ती का चालू ठेवली? हा आमचा मूल मुद्दा आहे. हे सारासार आदिवासी समाजावर अन्याय आहे. सदर शाळा पूर्ववत चालू होऊन त्यांना शैक्षणिक सुविधापासून वंचित ठेवण्यात येऊ नये अशी आमची मागणी आहे. आता या गावचा आज रोजीचा पट आहे 21. सदर आज शाळेत माहिती घेतली असता फक्त 1 मूल हजर आहे. असं का तर त्यांना जाण्यासाठी इथे जी सवय लागली होती गावातल्या गावात, त्यामुळे ते जरा दूर जाण्यासाठी कचरतात मुलं. जर इथे असेल तर ती मुलं नक्कीच इथे उपस्थित राहतील. धसई ग्रामपंचायत हद्दीत शिक्षण व्यवस्था कशा पद्धतीने गट विकास अधिकाऱ्याच्या मदतीने सांभाळली जाते याचे एक उत्तम उदाहरण समोर आणलं आहे. धसई ग्रामपंचायत हद्दीत सोनगाव कातकरवाडी, सोनगाव बेळपाडा, सोनगाव जिल्हा परिषद तर एक केंद्र शाळा अशा शाळांचा समावेश आहे. 2014 मध्ये सोनगाव कातकरवाडीत असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत 13 पटसंख्या होती. मुळात 13 पटसंख्या असतानाही पटसंख्या 9 अर्थात कमी दाखवून ही शाळा बंद करण्यात आली. तसेच या विद्यार्थ्यांना सोनगावच्या शाळेत वर्ग करण्यात आला. तर याच परिसरात हाकेच्या अंतरावर असणारी जिल्हा परिषदेची बेळपाडा शाळेत फक्त 6 पटसंख्या असताना या शाळेवर 2 शिक्षक कार्यरत आहेत आणि विद्यार्थी संख्या मात्र 6च. माझं नाव स्वाती पवार आहे आणि ही शाळा जिल्हा परिषद बेलपाडा शाळा आहे. इथं एकूण 6 पटसंख्या आहे. इथं 2 शिक्षक आहेत, तसं एकच असतो, एक प्रतिनियुक्तीवर आहेत. इथले गावातली लोक जी आहेत ते कल्याणला राहतात. बहुतांशी घरं बंद आहेत, त्याच्यामुळे पटसंख्या कमी आहे ना, लोकवस्ती कमी आहे. त्याच्यामुळं ते मला काही माहिती सांगता येणार नाही ना. ते शासनाच्या नियमानुसार बंद झाली. म्हणजे शासनाचा कोणता नियम लागला त्यावेळेस मी इथं नव्हते,
आता मी इथं आलेले 4 वर्ष झाले, त्याच्या अगोदरची ती गोष्ट, त्या संदर्भात मी काही सांगू शकत नाही. असं काही नाही, माझ्या मते बहुतेक तिथं अंतराचा प्रश्न ही झाला होता. अंतर कमी पडते, सोनगाव आणि सोनगाववाडी यामध्ये कमीत कमी 1 किलोमीटरचं अंतर हवं, पण ते तेवढं भरत नाही आहे मॅपनुसार, त्याच्यामुळे त्यांनी बंद केलं असावी असं. माझं नाव काशीनाथ शिवाजी भोईर. ही शाळा बेलपाडा, जिल्हा परिषद शाळा बेलपाडा, केंद्र सोनावळे. यामध्ये पटसंख्या किती आहेत आणि शिक्षक किती आहेत? इथे पटसंख्या 6 आहे आत्ताच्या स्थितीला आणि शिक्षक 2 कार्यरत करतात. सर, या आधी पण एक शाळा 2014मध्ये बंद पाडण्यात आली. त्यामध्ये पटसंख्या कमी होती असं कारण दिलेलं होतं. तुम्हाला काही माहिती आहे का त्याबद्दल? त्यावेळी ही माहिती आपण ऑफिसला दिलेली होती आणि त्यावेळी नवीन 27 शाळा ह्या तालुक्यातल्या बंद झाल्या. त्याच्यात सोनगाववाडी ही सुद्धा शाळेचं नाव होतं. तो त्यांनी कारण बाबा अंतर अर्धा किलोमीटर पण अंतर नाही आणि पटाची संख्या, कारण तिथले जे आत्ता ज्या स्थितीला आज तुम्ही तिथे गेले तर 70% लोक किंवा 70% विद्यार्थी हे स्थलांतर असतात. 6-6 महिने स्थलांतर असतात आणि स्थलांतरच्या कालावधीत तिथं 1-2 विद्यार्थीच असतो. इतर दिवशी तिथं येतात, पण डबल स्थलांतर झाली का ती कुठेतरी ऊसावर ऊस तोडणी, वीटभट्टी या ठिकाणी ती कामाला जातात. मग तिथे 13 मुलं असताना ती शाळा बंद केली, इथे 5 ते 6 मुलं तुमच्या आता. हां, नाही, त्यावेळेचा शासन नियम 20 पटाच्या खालच्या काही त्यांचा शाळा बंद करण्याचा विषय होता आणि अंतराचा विषय होता आणि त्यावेळी त्यांनी त्या पटाच्या अभावी आणि अंतराच्या निकष काढून कदाचित बंद केली असावी. आम्ही त्यावेळी ऑफिसला किंवा त्यावेळच्या जिल्हा लेवलला सुद्धा आम्ही तसं पत्रव्यवहार केलेला होता. त्यावेळच्या निकषानुसार त्यावेळी इथे कदाचित पट असू शकतो, इथे विद्यार्थी असतील त्यावेळी, पण आजचा निकष कदाचित आजही इथला पट कमी असल्यामुळं उद्या काय सांगू शकत नाही आम्ही शाळा चालू राहणार आहे किंवा बंद होणार आहे, कारण अशी स्थिती आजची आहेच, उद्भवलेलीच आहे. वर्ग त्यावेळी त्याच ठिकाणी मीच शिक्षक होतो आणि मला त्यावेळी सोनगावमध्ये वर्ग करण्यात आला. नंतर मला इथे ह्या ठिकाणी ऑर्डर देण्यात आली. मग त्यांनी मला सर्व 27 शिक्षकांना, आम्हाला 27 काय 40 शिक्षकांना ऑर्डर प्रत्येक ठिकाणी देण्यात आली. जिथं जागा रिकाम्या होत्या पटानुसार त्या ठिकाणी आम्हाला बसवण्यात आलं. नाही, सध्या नाही, आता आम्हाला प्रतिनियुक्तीवरच ते पाठवतात, इकडे तिकडे दुसरीकडे जातात. आज मी 3-4 वर्षे म्हणजे प्रतिनियुक्ती, आता गेल्या वर्षी खेडलेला मला काढली होती, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ते काढतात. तसं मग जावं लागतं शासनाच्या नियमानुसार किंवा वरच्या अधिकाऱ्यांच्या नियमानुसार आम्हाला जावं लागतं कामाला, जिथे ऑर्डर येईल तिकडे जावंच लागतं. तर याच परिसरातील 3रा जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, या शाळेत 41 पटसंख्या असून या शाळेवर 2 शिक्षक कार्यरत आहेत. तर या शाळेत शिकणारे 13 विद्यार्थी हे सोनगाव कातकरवाडीमधील असून त्यांना सोनगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत वर्ग करण्यात आलं होतं. मात्र सोनगाव कातकरवाडीतील या आदिवासी मुलांना जवळची शाळा सोडून दूर जावं लागत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर, माझं नाव जगदीश रघुनाथ सूर्यराव आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनगाव या शाळेचा मी वरिष्ठ शिक्षक म्हणून या ठिकाणी बोलतो आहे. पूर्ण टोटल पट संख्या सर इयत्ता 1ली ते 4थी 41 विद्यार्थी आपल्याकडे आहेत. 37 विद्यार्थी आहेत सर. त्याबाबत मी त्यावेळी या ठिकाणी नव्हतो, परंतु इथे आल्यानंतर एवढं माहिती कळाली का त्या शाळेची पटसंख्या कमी होती आणि त्या शाळेचं अंतर हे 1 किलोमीटरपेक्षा कमी होतं. त्यामुळे त्या नियमानुसार त्यावर्षी मुरबाड तालुक्यातील ज्या काही 20 ते 23 शाळा माझ्या माहितीप्रमाणे बंद झाल्या त्यापैकी ती एक शाळा आहे. त्याबद्दल सर मला सांगता येणार नाही, कारण तो प्रशासकीय भाग आला की त्या शाळेवर 7चा पट असताना 2 शिक्षक आहेत. त्याबद्दल मी तरी काही माहिती सांगू शकत नाही काय असं का, कारण तो शासकीय धोरणाचा नियमानुसार त्या ठिकाणी ती पटसंख्या आहे आणि त्यानुसार त्या ठिकाणी 2 शिक्षक आहेत. तर याच परिसरात जिल्हा परिषदेची केंद्र शाळा देखील आहे. या शाळेत एकूण पटसंख्या 116 आहे. मुळात इतक्या मोठ्या पटसंख्या असणाऱ्या शाळेला 5 शिक्षकांची गरज आहे. मात्र या शाळेत 3 शिक्षक कार्यभार सांभाळत असून आम्हाला जास्त शिक्षकांची गरज नसल्याची निर्लज्जपणे धक्कादायक माहिती या शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली आहे. सर, आता तुम्ही जिथे उभे आहात ना, ती जिल्हा परिषदेची सोनावळे गावची शाळा आहे आणि इथे 7वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं आणि या शाळेमध्ये एकूण 116 विद्यार्थी आहेत, म्हणजे 57 मुले आहेत आणि 59 मुली आहेत. अशा पद्धतीने 116 विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत.
या गावामध्ये जिल्हा परिषदेची एकच शाळा आहे आणि 8वी ते 10वीपर्यंत शिक्षण देणारी एका संस्थेची एक शाळा पण इथे आहे. नाही, आता गरज वगैरे असं काही आम्ही म्हणत नाही, पण शासनाच्या निकषाप्रमाणे इथे खरं तर 5 शिक्षक मंजूर आहेत. परंतु आता काही शिक्षकांची बदली झाली, काही जे पदवीधरच्या रचनेमध्ये बदल केला आणि आता इथे मात्र 3च शिक्षक आहेत आणि खरं तर इथे 5 शिक्षक मंजूर असून 3 शिक्षक कार्यरत आहेत. तर आज मात्र एक सर आहेत, ते मात्र रजेवर आहेत. आता मी स्वतः यशवंत तुकाराम सुरोशे आणि दुसऱ्या सुरोशे मॅडम पण आहेत इथे. 2 शिक्षक प्रेझेंट आहेत आजच्या दिवशी. या संदर्भात माजी सरपंचाने शिक्षण विभागाला पत्रव्यवहार करत तक्रार केली असून आमच्या अज्ञानतेचा काही शिक्षकांनी गैरफायदा घेत आमच्या गावात असणाऱ्या शाळा बंद केली, ती शाळा पुन्हा सुरू करावी अशी मागणी केली आहे. माझं नाव वसंत रघुनाथ वाघ, माजी सरपंच सोनगाव कातकरेवाडी. तर आमची शाळांची मुलांचं पटसंख्या 13चं पटसंख्या असूनसुद्धा आमची शाळा बंद करण्यात आली आणि सोनवले केंद्रातल्या शाळा तिथं 3 मुलं किंवा 6 मुलं असे शाळा असताना तिथं 2-2 शिक्षक दिले आणि आमच्या शाळेला 13चं पट असूनसुद्धा आमची शाळा बंद करण्यात आली. तर हा आमच्या आदिम जमातीला जास्ती म्हणजे मुलं शिकत नाही, काय नाही, अशीच फिरत असतात. आम्हाला इथे शाळा सुरू करण्यात किंवा शिक्षक देण्यात यावी, हीच आमची मागणी आहे. मुरबाड शिक्षण गट विकास अधिकाऱ्यांनी काही शिक्षकांना हाताशी धरून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा सर्व रॅकेट चालवत असल्याचा समाजसेवकांनी आरोप केला आहे. तर शिक्षण गट विकास अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान करून संबंधित शिक्षकांचा आर्थिक फायदा कसा होईल याकडे जास्त भर दिल्याचा आरोपही केला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित शिक्षक तसेच गट विकास अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी राज्य सरकारकडे मागणी केली जात आहे. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, मुरबाड. या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर MBC म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर. अंबरनाथमध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोडवर विमको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे, ऑफिसेस, जिम, रिटेल शॉप, कोचिंग क्लासेस, गाड्यांचं शोरूम, बँकेट हॉल, रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत. पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइसवर थेट 10% सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर 5 ग्रॅम सोनं मिळवा. अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफरसह. चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला. आमचा पत्ता आहे RS एंटरप्राइजेस, नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा, विमको नाका, अंबरनाथ वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र. कॉन्टॅक्ट नंबर 9021506943. मॅक्सिलाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. हे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये CT स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा. तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.